देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। येवला येथील मिल्लतनगर भागातील रहिवासी मिर्झा शहा या तरुणावर काही दिवसांपूर्वी अत्यंत अमानवी हल्ला करण्यात आला। आरोपी आरिफ अबुजर शेख यांनी मिर्झा यांच्या डोक्यात घातक पावडर टाकून त्यांना गंभीर जखमी केले। या हल्ल्यात त्यांची कवटी फुटली असून शस्त्रक्रियेद्वारे लोखंडी जाळी बसवण्यात आली आहे। सध्या मिर्झा शहा यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे आणि डॉक्टरांनी नो गॅरंटी अशी भूमिका घेतली आहे। या घटनेला सुमारे 1.5 ते 2 महिने उलटून गेले असूनही आरोपी अद्याप फरार आहे। आम्ही प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला विनंती करतो की या घटनेचा सखोल तपास करून आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळावा। अशी निर्दयी घटना पुन्हा कधीही घडू नये म्हणून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन न्यायाची मागणी करताय। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान। जय संविधान। आज दिनांक 6/11/2025 आज आम्ही येवला शहर पोलीस स्टेशनला PI भवारे साहेबांना या ठिकाणी भेट दिला होतो। त्याचं कारण दिनांक 29/9/2025 रोजी मिर्झा शहा यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला होता। तो अतिशय नाजूक स्थितीमध्ये आहे। त्याची अक्षरशः कवटी भरून टाकली होती। डॉक्टरने सांगितलं 2 भरोसे आहे। त्याच्या मित्रपरिवारांनी पैसा जमा करून चंदा जमा केला 9 ते 9.5 लाख रुपये आतापर्यंत त्याच्या इलाजावर खर्च झाला। आज त्याला स्वतः या ठिकाणी शहर पोलीस स्टेशनात आणलं होतं। त्याची हालत पाहून 2 दिवसापासून मला देखील रडू आवरत नव्हतं। या सगळ्यांना तेच परिणाम झाला। त्यांचे वडील आज आमच्यासोबत होते। जो पीडित व्यक्ती तो देखील आज आमच्यासोबत होता। त्यांचा परिवार आमच्यासोबत होता। जोपर्यंत या पीडित व्यक्तीला म्हणजेच मिर्झा शाह यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू। आज मी माझ्या स्वतःचा लेटर पॅडवरती साहेबांना या ठिकाणी निवेदन दिले आहे का आरोपीला 8 दिवसाच्या आत पकडण्यात यावं। नाही जर पकडलं त्याला आरोपीला अटक नाही केली तर मनमाड शहर नाही, येवला तालुका नाही, नाशिक जिल्हा नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल। महाराष्ट्र हा जाम केला जाईल। आंदोलन मोर्चे रास्ता रोको करण्यात येईल। येताना मी या निवेदनाद्वारे इशारा दिलेला आहे। त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची माजी भाची डॉली निकाळे यांनी देखील या ठिकाणी निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे पोलीस स्टेशनला। तिने देखील ते सांगितलं आहे जर न्याय नाही मिळाला, आरोपी नाही भेटला तर आम्ही देखील नाही का या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरू। त्याच पद्धतीने पॅन्थर सेनेचे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ केदार यांच्या मार्फत यांच्या आदेशाने या ठिकाणी त्यांनी देखील शहराध्यक्ष साळवे आणि विकास लहरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी निवेदन दिले। त्यांनी देखील हे सांगितलं आहे आरोपी जर अटक झाला नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू। त्याच पद्धतीने जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी उभे त्यांनी देखील तेच सांगितले। पगार साहेबांनी आमचे MIMचे फैजभाई शेख यांनी देखील ते सांगितले। हे परवा त्या ठिकाणी त्यांचं निर्णय सादर करणारे शाहरुखभाई शेख यांनी पूर्ण त्यांच्या वाडीत राहणारे सरपंच आहे त्यांनी देखील ते सांगितले तुम्ही देखील उद्या येऊन निवेदन सादर करायचे जेणेकरून आपल्याला हे करा। तर माझं एकच सांगणे 8 दिवसाच्या आत मी आपल्या साहेबांनी लेखी दिले, जबाब देखील घेतलाय समोरच्या आरोपीच्या वडिलांचा। 8 दिवसात त्या आरोपीला या ठिकाणी हजर करणार। जर 8 दिवसात आरोपी हजर झाला नाही तर पूर्ण ताकदीने माझी मनमाडची पूर्ण गँग राहील, तुमचे सुचनची गँग राहील, तुमची येवल्याची गँग राहील, माझी भाचीची गँग राहील, तुमच्या गावातले लोक राहील, शहर अध्यक्ष कुठे साळवे तर आपले मनमाड सगळे इथं राहतील आणि त्या वेळेस आपण या ठिकाणी हलायचं नाही। आरोपीच्या वडिलांना देखील आपण या ठिकाणी बोलवलं होतं। त्यांना देखील आपण सांगितलं आहे का तुमचा मुलगा या ठिकाणी हजर कराच, नाही झाला त्याचे परिणाम या ठिकाणी खूप वाईट होतील। आणि ज्याला लागले पीडिताचे वडील हे देखील आज माझ्या सोबत आहे। चाचा डरोमत हम तुम्हारे साथ है, जो भी होगा आपको न्याय मिलेगा। आणि ये मैं आपको आश्वासित करता हूँ करने का नहीं लड़ने का, सामने वालों को मदद करने का उसका। ओके, जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान। देवराज न्यूज चांदवड।